स्वार्थ मोठे संकट. एक शिकारी दिवसभर जंगलात भटकत होता, पण त्याला काहीही शिकार मिळाली नाही. त्यामुळे निराश झालेला तो शिकारी आपल्या नशिबाला दोष देत आपल्या घरी परत निघाला. अचानक त्याच्या पुढे एक रानडुक्कर आले. त्याला पाहता शिकाऱ्याचे मन आनंदाने नाचू लागले. त्याला काहीतरी पदरात पडले. आता या डुकराची शिकार करीन. या डुकराची शिकार केली तर साऱ्या दिवसाची मेहनत कारणी लागेल. पण ते डुक्करही काही कमी नव्हते. त्याने शिकाऱ्याचा डाव ओळखला आणि शिकाऱ्याने त्याची शिकार करण्यापूर्वी शिकाऱ्यावर हल्ला केला. डुकराने केलेला हल्ला इतका जोराचा होता की शिकाऱ्याला आपला तोल सावरणे अवघड होऊन बसले होते. पाहता पाहता रक्ताने माखलेला शिकारी जमिनीवर आडवा झाला. मरता मरता शिकाऱ्याने आपल्या कमरेला अडकवलेला सुरा काढून डुकराच्या पोटात खुपसला. डुकराच्या तोंडातून एक करुण किंकाळी बाहेर पडली. तोही शिकाऱ्याबरोबर मरून पडला. शिकारी आणि डुक्कर दोघेही मरून पडले होते. शिकारी जो जंगली जनावरांची शिकार करायला निघाला होता, त्याचीच शिकार झाली होती. त्याच्याजवळ त्याचे धनुष्यबाण पडले होते, जे डुकराच्या हल्ल्यामुळे तुटले होते. तेव्हा फिरत फिरत एक तरस तेथे आले. जेव्हा त्याने तिथे पडलेले डुक्कर आणि शिकाऱ्याचे मृत्यू बघितले, तेव्हा त्याला अतिशय आनंद झाला. तो स्वतःशीच म्हणू लागला, कोणास ठाऊक कोण्या भल्या प्राण्याचे तोंड सकाळी पाहिले होते, ज्यामुळे एक नाही तर दोन शिकारी मिळाल्या. आता तर आपल्याला अनेक दिवसाच्या जेवणाची सोय झाली. पोट भरून खाऊ आणि आरामात झोपू. तरस जवळ बसलेच होते. ते कधी डुकराच्या मोठ्या देहाकडे, ज्यावर चरबीचे मोठे मोठे ढीग होते, त्याकडे, तर कधी त्या शिकाऱ्याकडे, जो त्या डुकराच्या लहान पिल्ल्यासारखा दुबळ वाटत होता. शेजारी शिकाऱ्याचे धनुष्यबाण तुटून पडले होते. या धनुष्याची दोरी ही चामड्याचीच आहे. आता आपल्याला तीन तीन प्रकारचे मांस खायला मिळणार असा विचार करीत होते. पहिल्यांदा काय खावे आणि नंतर काय खावे, तरच इकडे तिकडे पाहत होते. आपला कोणी शत्रू तर जवळ येत नाही ना, जो येऊन आपल्या शिकारीवर हल्ला मारेल. तो शिकारी आणि डुकराच्या प्रेताजवळ आला. त्याने डुकराच्या पोटातील सुरा बाहेर काढून पाहिले. त्यावर अनेक छोटे छोटे मांसाचे तुकडे चिटकले होते. सुऱ्याला चिटकलेले रक्त आणि मांसाचे तुकडे पाहून तरसाच्या तोंडाला पाणी सुटले. त्याने विचार केला, चला पहिल्यांदा हेच खावे. तरसाने तो धारदार सुरा तोंडात घालून त्याला चिटकलेले मांसाचे तुकडे खायला सुरुवात केल्याबरोबर सुऱ्याचे टोक तुटून घासाबरोबर घशात गेले. तरसाने सूर्याचा तुकडा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण ते अधिकच आत गेला. तो सूर्याचा तुकडा काढण्याचा जेवढा प्रयत्न करी, तेवढा तो तुकडा अधिकच आत जाई. काही क्षणातच तो तुकडा त्याच्या श्वासनलिकेत घुसला. त्यामुळे श्वासोच्छ्वास थांबल्याने तरस तडपू लागला. पाहता पाहता तरसही मरून पडला आणि सारं काही जिथल्या तिथे राहिले. तो लोभी होता. सहजपणे मिळालेले मांस न खाता रक्ताचे 4 थेंब खाण्याच्या मोहापायी त्याला मृत्यूला तोंड द्यावे लागले.